श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, माणूस ज्ञानी असो वा अज्ञानी असो, या दृश्य जगातच त्याला जगावे लागते. ज्ञानी माणूस स्वतःच्या देहाकडे वेगळेपणाने पाहतो. त्यामुळे देह त्रिगुणांचा असून देखील त्याच्यावर गुणांचा असर होत नाही. अज्ञानी माणूस स्वतःच्या देहाशी एकरूप असतो. त्यामुळे त्याच्यावर अंमल चालतो. अज्ञानी माणूस प्रकृतीच्या स्वभावाप्रमाणे सत्वप्रधान, रजप्रधान अथवा तमप्रधान असतो. सर्वांना वासना व विकार असतात. त्याच्या व्यक्त होण्याच्या प्रकारांमध्ये मात्र गुणांप्रमाणे फरक पडतो. उदाहरणार्थ कामवासना घ्या. सत्वगुणी माणूस नीतिधर्माला धरूनच कामवासना भोगतो. रजोगुणी माणूस उच्छृंखल असतो. नीतिधर्माची बंधने व लौकिकाच्या मर्यादा विशेष न पाळता तो आपली वासना तृप्त करतो. तमोगुणी माणूस नीतिधर्माची बंधने व लौकिकाच्या मर्यादा पाळीत नाही, पण पशु लाजवील अशा विकृत पद्धतीने तो ती तृप्त करतो. हाच नियम कर्मणुकीला व पैसा मिळवण्याला लागू पडतो. शबल तमोगुणी माणसामध्ये कामक्रोधादी विकार कमालीचे तीव्रच नव्हे तर उग्र असतात. राग आला असता तमोगुणी माणूस अंगात पिशाच्य संचारल्याप्रमाणे वागतो. त्या भरात तो आईबाप, भाऊ बहीण यांना मारतो किंवा कोणाचा जीव घेतो किंवा स्वतः जीव देतो. त्याचा आहार फार मोठा असतो. त्याची झोप फार जड असते. यथेच्छ खाऊन पिऊन तो नुसत्या झोपा काढतो व दिवस वाया घालवतो. त्याची बुद्धी सदा वाकडीत चालते. जे करायला नको तेच तो करतो. मस्तवालपणे व उद्धटपणे वागण्याची नेहमी सवय लागल्याने श्रेष्ठांचा मान ठेवणे त्याला माहीत नसते. त्याचे अंतःकरण अति निष्ठुर असते. युद्धाची व भांडणाची त्याला फार हौस असते. किडा, मुंगी इत्यादी लहानसहान जीव मारण्यात त्याला मौज वाटते. पैशासाठी कोणालाही मारून टाकण्यात त्याला काहीच वाटत नाही. घातपात करून दुसऱ्याचा नायनाट करावा हीच त्याची वासना असते. तो सत्कर्मे करीत नाहीच, पण पापाचे भय त्याला उरत नाही. संसारापुढे भगवंत, भक्ती, वेद, शास्त्र, संत संग, तीर्थक्षेत्र यांची त्याला मुळीच आवड नसते. देवाची निंदा करायला तो मागे पुढे पाहत नाही. दुसऱ्याला छळण्यातच त्याला आनंद वाटतो. त्याचे अनुष्ठान सकाम असते. त्याचे मार्ग अघोरी असतात. देवाच्या नावाने तो स्वदेहाला पीडा देतो. इतकेच नव्हे तर देवाच्या समोर जीव द्यायला देखील तो तयार होतो. स्थायित्व, स्थैर्य, पडून राहणे हा तमोगुण होय. भगवंताच्या भक्तीला तो अवश्य असतो. दृश्याला न भूलता भगवंताला घट्ट धरून त्याच्या चरणी स्थिरावल्याशिवाय भक्ती साधत नाही. सद्गुरूच्या दारात जो निश्चयाने पडून राहतो त्याच्यावर कृपा झाल्याखेरीज राहत नाही. विश्वाच्या आदी अंती भगवंतच तेवढा पूर्ण स्थिर आहे. त्याला स्थिरपणे चिकटले की झाले. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 2, समास 6. तमोगुण लक्षण. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.